राधे राधे मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, वातावरण किती मस्त झालेलं आहे बघा. सर्व मस्त असे काळे काळे आभाळ आहे आणि ते जे तिकडे जे आहे ना, असं मस्तपैकी सातपुडा पर्वत दिसतो, पण आता नाही दिसत तो, पण एकदम मस्त सातपुडा पर्वत दिसतो. मी दाखवेल तुम्हाला एके दिवशी सातपुडा पर्वत. हे असं वातावरण आहे ना, एकदम मस्त असं फ्रेश वाटतं. अशा वातावरणामध्ये ट्रेकिंग करायला खूप मजा येते. फक्त बैला घेऊन आलो आणि त्याच्या तिथं बांधायच्या ज्या खुट्या असतात त्या तिथंच राहिल्या. आता त्या परत त्यांना तिथून जागा चेंज करायची आहे, तर बाबा म्हणत त्या खुट्या घेऊन ये म्हणे आणि दुसरीकडे बांध म्हणे. पण ट्रेकिंग तर काय, सर्व हे इथंच माझी ट्रेकिंग होऊन जाते अशी, म्हणून माझी ट्रेकिंग इथंच. चल जा बेटा, नागवेलचे पानं घेऊन ये. चाल, मी पण येतो तुझ्यासोबत. चाल चल चाल लवकर, घाल चप्पल, मी पण येतो तुझ्यासोबत. आई दिवस चालली ना जास्त. आता आली की टीव्ही कपडे चल. जास्त आई बी होत चालली तू आता. हो मग काय बेटा? हा बोल लवकर. हा काय नाही, काम का बरं ऐकत नाही? पुढे जाऊन मग काम तर करणं पडेल ना बाई ना, थोडंफार घरातले कामं तर आपण नाही करणार, मग कोण करेल? पहिले का बने चांगलं, म्हणजे मग आता तर लगेच तर चांगलं. बरं आता टी व्ही बंद केला आणि लगेच चांगलं तुला. हां हो मग आता तर चाललंय ना, आपण जाईये फटक्यात. मी त्या विजू मामाच्या दाराला थांबतो. हां हां किती चांगलं आहे ना. हो मम्मीनं तुला सांगलं ना, मग विचारलं असतं ना. थांब मी विचारतो. मग एवढा वेळ नाही जाता ना आपला. हां 2च पानं सांगितलं होते म्हणा मम्मीनं, तू जर सांगते मला तर. मित्रांनो हे बघा, मी आता आलो होतो, आमच्या मित्राची बिल्डिंग आहे इथं कुसुंब्याला. तर ही बिल्डिंग एका काळी असं होतं की आमचं गाव त्यावेळेस छोटं होतं, तर या बिल्डिंगवरनं पूर्ण गाव दिसायचं. आताही दिसतं, पण आता एरिया वाढला त्याच्यामुळे, बांधकाम वाढलं त्याच्यामुळे दिसत नाही. हे बघा, हे इकडे आजूबाग आहे, हा पूर्ण जळगावचा आहे. आणि हा इकडून असा आता हे कुसुंबा चालू झाला. आता हा पूर्ण नवीन एरिया डेव्हलप झालेला आहे असा. आणि हा माझा मित्र गजानन पाटील यांची ही बिल्डिंग आहे. आणि हे बघा, हे पूर्ण असं कुसुंब आहे. खूप वाढलेलं आहे आता आमचं गाव. एकदा इकडे आम्ही यायला घाबरायचो लहानपणी. इकडे सर्व क्रिकेट खेळायला यायचो, तर आमच्या घरचे मार द्यायचे आम्हाला. काहीच काम नाही या म्हणून आलो होतो आमच्या जुन्या कट्ट्यावर, पण इथं पण बोर होत आहे मला. आता काय करायचं ते समजत नाही. बघू, काहीतरी काम तो शोधावं लागेल. तो दोस्तों, हमारे यहाँ पे अभी स्कूल खेला जा रहा है. लेसन नंबर फर्स्ट निकालो. ये करेंगे आज हम. सही आंसर. काय शिकवताय मॅडम? शाळा रामूळचं शिकवतो. बोलता बी नाही तुम्ही तर मग मॅडम. मग स्टुडंटला कसं काय कळेल तुम्ही बोलत नाही तर? भी कर दिया मैडम. अब दूसरा सिखा रही हूँ ना. वो लिखना भी पेंडिंग है ना फिर. मतलब अभी कंप्लीट नहीं हुआ हमारा. हो गया है अब सबका, सब तो बोल रहे हो गया है. मेरा बाकी है. आप तो शूटिंग कर रहे हो. हुआ सवेरा, सूरज आया, अपने साथ उजाला लाया. डाल डाल पर पंछी चहके रंग
पोयम देणार आहे वाटतं. आपण सगळ्याला सांगते क्वेश्चन आन्सर शूट करेक्ट करून देणार आहे. ते येणार आहे का? हां. मग तुझे प्रिपरेशन झालं का सर्व? आता करते मी फर्स्ट पेपर. 1 सप्टेंबरपासून परीक्षा चालू होते बहिणाची. मित्रांनो, तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो बहिणाचा 2023चा 15 ऑगस्टच्या दिवशी तिची तयारी करून आम्ही आमच्या शेतामध्ये व्हिडिओ शूटिंग केली होती. तिचा बघा. मेकअप करायचा खूप एजला लहानपणापासून. हा. आज मला बघायचं आहे तू किती वेळा अशी शांत बसते. शांत बस, मस्ती कर, काही बी कर. पण आज तुला टी व्हीला हात नाही लावू देणार मी. टी व्हीला बी नाही, मोबाईलला बी नाही. ना मग मोबाईल झाला ना, आता टी व्हीला हात लावू देणार. आणि जर मी ना लावूच नाही त्याला टी व्ही असतं मग बस राहशील ना का थोडा वेळाने येशील परत. पप्पा टी व्ही लावू, पप्पा मोबाईल बी घेऊ. येशील ना परत. मला माहिती ना, मग तुला आज चालूच करू दे ना. मेकअप करायला नाही सांगितलंय तर ती तिच्या बाहुलीचा मेकअप करते आता. खूप आनंद आहे बाबा मेकअप करण्यामध्ये. पूर्ण खराब करते बेटा तुझ्या बाहुली. खेळायसाठीच आहे. मग असा चेहरा खराब करायचा का तिचा? लग्नाला? बाबा रे, आता पावसाळ्यात कोणते लग्न लागतंय? 2 मिनिटं आण बरं तन्वी ते बाहुलीकडे. बहिणा, आपण आपल्या प्रेक्षकांना तिचा ड्रेस दाखवू. बघा कसा शिवलाय ड्रेस. शिवलेला आहे तो. तुझ्या भावाने शिवलेला आहे का? मग ड्रेस डिझायनर आहे काय तुझा भाऊ? माहित नाही. मग तूच तर म्हणते माझ्या भावाने शिवलेला आहे. काही ना काही कलाकारी करतच असतात ते. काय झालं? लावका टीव्ही बोर झाली बी. लावू द्या ना. आता किती बघताय? अर्धा पाऊण तास झाला असेल. पण मला लावायचं आहे ना. बिगर टीव्हीचा चित लागतच नाही का तुझ्या? लागत नाही ना चित. मग लावू नको टीव्ही, चित लागत नाही तर. मित्रांनो, आज मी स्कूलमध्ये गेलेलो होतो तर आपली काही व्हिडिओमध्ये भेट झाली नाही. तर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर व्हिडिओ बघायला नवे असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. राधे राधे.